हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर इथे भूक लागली होती म्हणून शिवम आणि मी पेस्ट्री खात होतो. शिवनी स्वतःचं नव्हता खात, पण माझं मात्र नक्की संपवलं. तेच खाता खाता एक काम आठवलं म्हणून पटकन काम करून आली आणि मी फायनली बसचा प्रवास केलेला आहे. खूप भारी वाटलं. घरी आले आणि बटर चहा वगैरे खाल्लं, कारण शिवमनी मगाशी खाऊनच दिलं नाही मला. फायनली आमची टी व्ही लागलेली आहे आणि मी घराचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला नक्की दाखवेल. इथे बाहेर जायची तयारी होती. एवढी घाई होती कारण अर्ध्या पिशव्या तशाच बाकी होत्या. ठीक आहे, आवरू आपण पटापटाने. हा एक मुलगा नुसता पसारा घालत असतो. ड्रेस घालून जातो आहे कुठे, तर आम्ही एका प्रोग्रामला जात होतो. म्हणजेच माझ्या दिरांचं लग्न झालं. तो धोंड्याचा कार्यक्रम असतो ना, कोणाकोणाला माहिती आहे कमेंट करून नक्की सांगा. आमच्यामध्ये 5 परतावण असं म्हणतात. म्हणजेच माहेरी जाऊन जेवायचं, तिखट मटणाचं जेवण असतं. दीर, मी आणि माझे मिस्टर आम्ही गाडीवरनं गेलो. मानसी आधीच राहायला गेलेली आणि सासूला आधीच सोडलेलं. इथे असं म्हणतात धोंड्याचा कार्यक्रम मोठा असतो. इथे खूप सारी तयारी चालू होती आणि मला खूप आतुरता होती ते बघायचं धोंड्याचा कार्यक्रम. इथे मस्तपैकी चिकन भाकरी, जो खिमा असतो तो. ही आहे मानसीची मावशी. मानसीच्या मावशीकडे जायचं होतं आम्हाला. इथे त्या लोकांचं औषण वगैरे करून घेतलं आणि जी मिठाई आहे म्हणजेच मैसूर पाक, त्यांच्यामध्ये त्याच्याने आरती करतात. सगळं झालं तरी चालेल, कॉमेडी थांबली नाही पाहिजे. ओटी वगैरे भरून घेतली आणि त्यांनी माझीसुद्धा ओटी भरून घेतली. खूप छान वाटलं, खूप मस्त वाटलं. आणि फायनली दीपाताईला सांगितलं, खूप छान जेवण झालेलं, एकदम टेस्टी भारी. सगळ्यांना बाय बाय करून घेतलं आणि खूप छान प्रकारे कार्यक्रम झाला. सगळ्या बच्चा पार्टीला बाय बाय करून घेतलं आणि फायनली घरी गेलो. ओके बाय.